बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी एका कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. यानंतर संपूर्ण देशभरातील शिवभक्तांमधून संतापाची लाट उसळली होती. धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात कोल्हापुरातील शिवभक्त लोक आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी नर्सरी बागेतील शाहू समाधी स्थळावर एकत्र येत धीरेंद्र शास्त्रींचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. या बैठकीत मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, मल्हार सेनेचे अध्यक्ष बबनराव रानगे, माजी नगरसेवक अशोक भंडारे, जनशक्ती महासंघाचे अध्यक्ष डी भास्कर, संभाजीराव जगदाळे, शाहीर दिलीप सावंत, बी कांबळे, संपतराव चव्हाण पाटील, सुनीता पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना शिवद्रोही कोरटकर, राहुल सोलापूरकर, आमदार संजय गायकवाड, बागेश्वर बाबा यांच्यासारख्या प्रवृत्तीला धडा शिकवण्यासाठी सरकार काही करणार नसेल तर आपण कोल्हापुरातूनच रस्त्यावरची लढाई सुरू करू असं सांगितलं. वारंवार महापुरुषांचा अवमान करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि भोंदू बाबांच्या बाबत पुढील दिशा ठरवण्यासाठी बुधवारी खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेऊन निर्णय घेण्याचं यावेळी निश्चित करण्यात आलं. कोल्हापुरातील विविध पक्ष संघटना, सेवाभावी संस्था यांच्या वतीनं गुरुवारी बागेश्वर बाबावर कारवाई करण्यात यावी यासाठी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. लवकरच कोल्हापुरात शिवजागर परिषद घेण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, संदीप देसाई, राजू सावंत, अशोक माळी, सुभाष देसाई, पंडित कंदले, पैलवान बाबा महाडिक, राजेश वरक, शैलजा पाटील, माई बावडेकर, सुधा सरनाईक यांच्यासह कोल्हापुरातील विविध पक्ष संघटना, सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.